आपला लय भारी रितेश देशमुख आणि त्याची बायको जेनेलिया सध्या एन्जॉय करतायत बालक पालक फेज. घरात लहान मूल आल्याने सगळं वातावरणच बदलून गेलंय. 25 नोव्हेंबरला देशमुखांच्या घरी मुलाचा जन्म झाला आणि अगदी तेव्हापासूनच्या वातावरणाची प्रत्येक अपडेट रितेशने दिली. रितेशचं अगदी पहिलं ट्विट होतं, इट्स अ बॉय. त्यानंतर त्याच्या को स्टार्सनी, फ्रेंड्सनी आणि अर्थात त्याच्या चाहत्यांनी अगदी शुभेच्छांचा भडीमार सुरू केला. त्यावर प्रतिक्रिया म्हणून रितेशने पुढील ट्विटमध्ये सर्वांचे आभारही मानले. थँक यू ऑल फॉर युअर लव्ह, प्रेयर्स अँड ब्लेसिंग्स. द मदर जेनेलिया and little one are doing great. I wish I could personally thank everyone. Every tweet means a lot. Will try and reply to as many as I can. Big hug guys. घरातलं उत्साहाचं वातावरणही त्याने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलं होतं, ज्यात त्याने आपल्या पाळीव कुत्र्याचा फोटोही शेअर केलाय आणि त्याने म्हटलंय, फ्लॅश इज वेटिंग फॉर मॉमी जेनेलिया टू कम बॅक होम. बाळ घरी आल्यावर तर तो चक्क मिशनवरच होता आणि ते मिशन काय होतं त्याबाबतचं एक छानसं ट्विट त्याने आपल्यासोबत शेअर केलं. मिशन पॉसिबल. सक्सेसफुली चेंज द फर्स्ट बेबी डायपर. वॉज मोर नर्वस दॅन गिव्हिंग माय फर्स्ट शॉट इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. वेल, या पॅरेंटहूडच्या मामल्यात अर्थातच जेनेलिया मागे नाही. सध्या बाळाच्या आगमनाने घर भरलेलं आहे. बाळाच्या बारशाच्या निमित्ताने घरात सगळे उपस्थित आहेत, हे तिने आपल्या ट्विटमधून सांगितलंय. ब्लेस्ड टू हॅव द एंटायर फॅमिली अंडर वन रूफ फॉर द बारसा नेमिंग सेरेमनी ऑफ माय लिल वन. आणि यानंतर या कपलने बाळाचं नाव ठेवलं रियान. आणि त्याबाबतचं ट्विट तर तिने अगदी दिमाखात केलंय, आर सन रियान रितेश देशमुख. तर हा होता रितेश आणि जेनेलियाचा बालक पालकवाला प्रवास, जो आता इथून पुढे कंटिन्यू राहील. या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुमच्या शुभेच्छा तुमच्या आवडत्या दादा, वहिनी आणि त्यांच्या बाळापर्यंत नक्की पोहोचवा.